बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर आपण अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला, आपल्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ, अगदी या व्हिडिओच्याच खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनाला दाबून शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सारी माहिती, साऱ्या बातम्या मला महाराष्ट्रातल्या करोडो शिवसैनिकांपर्यंत आहे अशा पोहोचविता येतात आणि यासाठी या माध्यमाची मला मदत होत असते. शिवसेना एक वादळ आपण सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं ही पुन्हा एकदा कळकळीची नम्र विनंती. शिवसैनिकांनो, आतापर्यंत आपण अनेकदा फेक नेरेटिव्ह या विषयाबद्दल व्हिडिओ केलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये जी माहिर आहे, जी निष्णात आहे, ती आहे भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया टीम. कधी कधी काही गोष्टींची खुल्यामध्ये तारीफच करावी, जेणेकरून आपल्या मीडियाला देखील कळेल, आपल्या माध्यमांना देखील कळेल की आपण कुठे कमी पडतोय. आपली माध्यम म्हणजे शिवसेनेची माध्यमं म्हणतोय, विशेषतः सोशल मीडिया विषयी म्हणतोय. आपण सोशल मीडियामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या आसपास देखील नाही. हे कटू आहे पण सत्य आहे, भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया टीम ज्या प्रकारे काम करते आणि तिच्या अगोदर मी एक शब्द उच्चारतोय, तो आहे पेड सोशल मीडिया टीम, पेड सोशल मीडिया आर्मी या भारतीय जनता पक्षाची. अशा प्रकारे बातम्यांना तोडून मोडून जोडून लोकांच्या समोर ठेवायचं, लोकांच्या नजरेसमोर आणायचं, जेणेकरून एक फेक नेरेटिव्ह तयार होईल. अनेक उदाहरणं मी तुम्हा सर्वांना देईल आणि त्याचे पुराव्यानिशी या सगळ्या बातम्यांना मी खोडून देखील काढेल. पण या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ही पेड सोशल मीडिया टीम अतिशय निष्णात आहे. आपण ह्याच्या आसपास देखील नाही. अगदी प्रत्येक घटनेवर कशा प्रकारचे इकडून तिकडून व्हिडिओ शोधायचे आणि त्याला तोडायचं, मोडायचं, मॉर्फ करायचं, लोकांच्या समोर घेऊन यायचं. अगदी याचे पुरावे सुद्धा पाहिले जात नाहीत आणि यांचे मोठे नेते त्याचे आधार देऊन मीडियावर येऊन गमजे ठोकतात आणि कित्येकदा थोबाडावर आपटतात. कुणाचे? भारतीय जनता पक्षाचे. बरं, हे झालं सोशल मीडिया टीमचं. या असल्या सोशल मीडियाच्या टीमच्या समोर आपल्याला शिवसैनिकांनो, पेड नाही पण आपले जे निष्णात शिवसैनिक आहेत, निष्णात युवा सैनिक आहेत, त्या सर्वांनी बाहेर यायला पाहिजे. या सगळ्याला एकेका बातमीला घेऊन एकेका बातमीचं एन्काउंटर कसं करायचं, त्याला काउंटर व्हिडिओ कसे करायचे, हे सगळं शिकलं पाहिजे. जर हे झालं नाही शिवसैनिका, तो लक्षात घ्या, आताचा जमाना हा सोशल मीडिया टीमचा आहे, सोशल मीडियाचा आहे. या सर्व बातम्या अगदी पटापट लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि हे फेक नॅरेटिव्ह तयार होत असतं. यासाठी सोशल मीडियाचा अगदी तो व्यवस्थित वापर देखील होणं गरजेचं आहे. असो, या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसाची स्वतःची एक ब्रिगेड देखील आहे बरं का, जिला बार्किंग ब्रिगेड म्हणतात. आपल्या सुषमा अंधारे मॅडम ज्याला बार्किंग ब्रिगेड म्हणतात, त्या बार्किंग ब्रिगेडचे अध्यक्ष नारायण राणे, त्यांचे चिरंजीव टिल्ले नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, अगदी बावन्न कुळे असतील, शेलार असतील, मला वाटतं लाड, भातखळकर, दरेकर, एक मंडळी, म्हणजे लिस्ट मोठी आहे. त्याच्यामध्ये सोमयासारख्या देखील एखाद्याचं नाव येतं. या बार्किंग ब्रिगेडचे काही नमुने, त्यातल्या 2-3 जणांचे काही नमुने, आणि काही बार्किंग ब्रिगेड अशा आहेत ज्यांचं ह्यांच्यामध्ये थेट असं काही अस्तित्व नाही, पण ते सेपरेट चालतात, स्वतःची एक वेगळी टीम करून चालतात. मी काही तुम्हाला नमुने दाखवतो. मला खरं तर TV9 या मीडियाचे आभार मानायचे, कारण TV9ने अतिशय योग्य पद्धतीने, TV9ने ज्या प्रकारे ह्यांचा भांडाफोड केलाय, आपण नाही केला, स्वतः TV9ने केलेला आहे. TV9ने एक वृत्त काल प्रसिद्ध केलं. या वृत्ताला तितकेसे व्ह्यू मिळाले नाहीत, कारण हे वृत्त चाललं नाही. पण आता आपण हे वृत्त अशा प्रकारे व्हायरल करायचे, कारण बघा ना कशा प्रकारे ज्यावेळेस राज ठाकरेंनी जनाब म्हणून बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावलं, या सगळ्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला, किंवा हिंदुहृदय सम्राट कसं काढलं, म्हणजे वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावापुढचं हिंदुहृदय सम्राट कसं आपल्या काळात आपण काढलं, याचा एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. किंवा नारायण राणे काय म्हणाले होते की जर सोसायट्यांमध्ये बकरा ईदला बकऱ्याची कुर्बानी द्यायला परवानगी नसेल तर घरांवरचे दिवाळीचे कंदील देखील काढा, अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेकडनं आलं होतं. बरं, याला कुठलाही आगापिच्छा नाही, याला कुठलाही पुरावा नाही. थोबाड दिलंय, थोबाडात जे शब्द येतील ते बोलत राहायचे. म्हणजे जीभ चामड्याची आहे म्हणून शब्दाला काही किंमत नसते, काही त्याला पैसे मोजावे लागत नाही, जे आलं ते बोलून टाकायचं. आगापिच्छा कशाला नसतो. या सगळ्यावर पुराव्यानिशी माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, पण मला ह्या गोष्टीचं एक बरं वाटलं, मीडिया कसं योग्य पद्धतीने काम देखील करते.
आणि जिथे योग्य वागतात तिथे खरंच त्यांची तारीफ देखील करणं योग्य. कारण कसं असतं बघा, आमच्या बाजूने बोलले म्हणून मीडिया चांगली, आमच्या विरोधात बोलली म्हणून मीडिया वाईट असं नाही. पण जे सत्य आहे ते सत्य दाखवायला सुद्धा शिका. जिथे आमचं चुकत असेल मीडियाने आमचे देखील डोळे उघडावेत, आमचे देखील डोळे उघडावेत. आम्ही त्याही गोष्टी एक्सेप्ट करू, पण ज्या वेळेस चुकत नसतानाही त्या गोष्टी तशा प्रकारच्या दाखवल्या जातात त्यावेळेस मात्र वाईट वाटतं की मीडिया हा खरंच स्तंभासारखा वागतो का. जरा हा TV9चा एक रिपोर्ट पहा, यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो. ईदसाठी परवानगी नसेल तर दिवाळीच्या कंदीलला परवानगी देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं नारायण राणेंनी दावा केला. त्यांचा हा दावा खरा आहे की खोटा आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये नेमक्या कोणत्या शब्दावरून दावे प्रतिदावे रंगतायत? पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट. बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल तर दिवाळीचे कंदील उतरवा असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे हयात असते तर गोळ्या घातल्या असत्या असं वक्तव्य भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलंय. मात्र राणेंनी दिलेले उदाहरण हे धादांत फेक बातमी असल्याचं उत्तर सुषमा अंधारेंनी दिलंय. शिवसेना या पक्षाचा हा प्रमुख बाळासाहेबांचा पुत्र एका सभेला म्हणतो, काय म्हणाला, अहो सोसायटीमध्ये तुम्हाला जर परवानगी द्यायची असेल, बकरी ईदला द्यायची नसेल तर कंदीला दिवाळीची उतरवा. मला बाळासाहेब आठवले, गोळ्या घातल्या असते याला असं बोलल्यावर. मात्र नारायण राणेंचा दावा खरा आहे की खोटा यासाठी आम्ही कीवर्ड सर्च केले असता नारायण राणेंनी दिलेल्या बातमीचा दाखला साफ खोटा असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे सोसायटींमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीत लाइटिंगही नको या शीर्षकाच्या बातमीची पोस्ट नारायण राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी शेअर केल्याचं दिसलं. जिहादी हृदय सम्राट म्हणून त्यावर नितेश राणेंनी कॅप्शनही दिलंय. दैनिक लोकवार्ताच्या नावानं ही बातमी पसरवण्यात आली. मुळात ही घटना तळोजातल्या एका सोसायटीतली होती. बातमीचं शीर्षक आणि यातला मजकूर यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे न्यूज चेकरनं उद्धव ठाकरे असं म्हणाल्याचा दावा स्पष्टपणे खोटा ठरवून संबंधित बातमीला फेक ठरवलंय. काल राज ठाकरे यांनी देखील केलेला एक दावा चर्चेत आलाय. मविया काळात काँग्रेस राष्ट्रवादीला घाबरून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढचं हिंदू हृदय सम्राट नाव काढून टाकलं असं राज ठाकरे म्हणाले. पण उद्धव ठाकरेंनी ते हटवण्याचे आदेश कुठे दिलेत, नेमकं कुठून नाव हटवण्यात आलं याचा तपशील अद्याप मिळालेला नाहीये. शिवसेनेचं एक उर्दू कॅलेंडर प्रकाशित झालं होतं. गुगलवर उपलब्ध असलेल्या एका फोटोत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे जनाब नाव आहे. मात्र उर्दू किंवा मुस्लिम धर्मियांच्या अनेक कार्यक्रमात सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या नावापुढे जनाब असा उल्लेख येतो. यावर तेव्हा ठाकरे गटात असणाऱ्या मनीषा कायंदे यांनी केलेलं ट्विट व्हायरल झालंय. यात फडणवीस, शेलार, सोमय्या यांच्या नावापुढे जनाब तर भाजपच्या पूनम महाजन यांच्या नावापुढे मोहतरमा पूनम महाजन असा उल्लेख आहे. याशिवाय मुंबईत मविया काळात बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि मविया नेत्यांच्या उपस्थितीत अनावरण झालं होतं. त्यावेळी बाळासाहेबांच्या नावाआधी असलेल्या हिंदू हृदय सम्राट नावाचा व्हिडिओ ठाकरे समर्थकांनी पोस्ट करून मनसेला उत्तर दिलंय. एक माणूस मुख्यमंत्री झाल्यावरती स्वतःच्या वडिलांच्या पुढे असलेलं हिंदू हृदय सम्राट हे बिरुद 2.5 वर्ष बाजूला काढतो का? काँग्रेस आणि एनसीपीच्या लोकांना वाईट वाटेल. माननीय बाळासाहेबांच्या अगोदरचा हिंदू हृदय सम्राट तू काढून टाकतो, मग उरलं काय? याआधी वक्फ बोर्डासंदर्भात दैनिक लोकमतच्या नावानं प्रकाशित झालेली बातमी ही वादात आली होती. त्या बातमीला सत्य मानून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर प्रहार केले होते. मात्र नंतर ती बातमी देखील फेक असून मॉर्फ करून पसरवण्यात आल्याचं समोर आलं होतं. माझं तर म्हणणं स्पष्ट असं आहे की आता उद्धव ठाकरेंनी नमाज पडायला हरकत नाही. उद्धव ठाकरेला वक्फ बोर्डाविषयी काय माहिती ह्याच्यावरच माझा संशय आहे. उद्धव ठाकरेला एवढं जर वक्फ बोर्डाविषयी असलं तर मातोश्री देऊन टाका वक्फ बोर्डाला. आम्ही कुठं थांबवलंय तुम्हाला? मतासाठी तुम्ही किती दाड्या कुरवाळणार आहात? वक्फ बोर्डाची कोणची जमीन मंदिरासाठी घेतली? उद्धव ठाकरेचा अभ्यास कच्चा आहे.
काय वाटत असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला हे असं बोलतात त्यावेळेस. ज्या गोष्टीत आपल्याला कळत नाही त्या गोष्टीत बोलू नये ना. ब्युरो रिपोर्ट TV9. व्हिडिओमध्ये नारायण राणे म्हणतायत जर बाळासाहेब असते तर गोळ्या घातल्या असत्या, उद्धव साहेबांना गोळ्या घातल्या असत्या. नारायण राणे, तुम्ही बाळासाहेबांना अजूनही आठवताय? ज्या बाळासाहेबांच्या हयातीमध्ये तुम्ही शिवसेनेचे 13 आमदार फोडले, शिवसेनेतनं बाहेर गेलात, बाळासाहेबांना त्रास द्यायचा प्रयत्न केलात, ते नारायण राणे बाळासाहेब असताना बाळासाहेबांनी काय केलं असतं हे सांगतायत. पहिल्या गोळ्या जर कोणाला घातल्या असत्या तर नारायण राणे वेगळं सांगायची गरज नाही, हे लक्षात घ्या. आणि गोळ्या घालायच्या गोष्टी तुम्ही करूच नका. या नारायण राणेला त्या मीडियाच्याच ह्याच रिपोर्टमध्ये आपण तोंडावर पडताना पाहिलं. म्हणजे कशा प्रकारे पेपरच्या कात्रणांना मॉर्फ करायचं आणि आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर टाकायचं, या सगळ्या गोष्टींची शिवसेनेच्या सरकारच्या काळात चौकशी होणार आणि या सगळ्यांना कसं रांगेत उभं करणार ना आपण, तुम्ही हे देखील पाहायचंय बरं का शिवसैनिकांनो. पुढे ऐका, प्रकाश महाजनाचा एक त्याच्यामध्ये मी एक सीन पाहिला. हा माणूस कायम अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला असतो. या माणसाला गल्लीतलं कुत्रं विचारत नाही. प्रकाश महाजन नावाच्या व्यक्तीला गल्लीतलं कुत्रं विचारत नाही, पण ही व्यक्ती वारंवार काही ना काहीतरी स्टेटमेंट देऊन चर्चेत यायचा प्रयत्न करत असते. याला काय माहिती शिवसेनेच्या भूमिका काय आहेत? यांनी स्वतःच्या भावासारखं काहीतरी वागून पाहावं. या प्रकाश महाजनाने फक्त डोक्याची केस सफेद झाली म्हणून माणसाला अक्कल येत असते, याचा कुठेही काही संबंध नाही बरं का शिवसैनिकांना. सफेद केसाचा आणि अक्कलेचा दुरांवर संबंध नसतो, याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सर्वांच्या समोर ठेवलं. त्यानंतर खरं तर मला तुम्हाला आणखी काही फेक नॅरेटिव्ह विषयी सांगायचंय. मागे बघा वारंवार एक औरंगजेबाला कसं आम्ही आपला भाऊ मानलाय, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या तोंडचं एक वाक्य घेतलं, औरंगजेब माझा भाऊ आहे, एवढंच वाक्य कापलं एका व्हिडिओ मधलं. ते वाक्य काय होतं माहितीये तुम्हाला? अनेक व्हिडिओ आहेत त्याचे, मी कुठलाही तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार नाही, तुम्ही देखील जाऊन काही व्हिडिओ पाहावेत. औरंगजेब हा जो औरंगजेबाचा ह्यांनी उल्लेख करायचा प्रयत्न केला तो दिल्लीचा बादशाह औरंगजेब, त्या औरंगजेबाचा इथे उल्लेख नव्हता. हा जो औरंगजेब माझा भाऊ आहे तो होता भारतीय लष्करातला एक जवान, काश्मीर मधला. या जवानाची हत्या घडवली त्याच्या परिवारासमोर घडवली आतंकवाद्यांनी. कारण तो लष्करात गेलाच कसा, तोही भारतीय लष्करात गेलाच कसा? जो देशसेवेसाठी ज्याने आपलं सर्वोच्च बलिदान दिलं, अशा जवानाला उद्धव साहेब आपला भाऊ म्हणालेत. त्याचं नावही औरंगजेब. तो औरंगजेब पाहिजे की हा औरंगजेब पाहिजे, हा विषय त्यांचा होता. यांनी बघा ह्यांच्या त्या कटिंग ब्रिगेडने कशा प्रकारची ती बातमी कापली, एवढंच दाखवायचं, पुढचं सोडून द्यायचं. आणि हे लोकांच्या नजरेमध्ये ह्यांनी नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वी देखील झाला. लोक प्रश्न विचारू लागले, औरंगजेब तुमचा भाऊ कसा? पण लोकांनी हे नाही विचार केला की ही कात्रणं, ह्या कटिंग कुठून कापल्या आहेत, याचा आगापिछा काहीतरी आपण देखील शोधावा. असो, या सगळ्याच्या विरोधात आपल्याला बोलायचंय शिवसैनिकांना, आणि विशेषतः युवा सैनिकांना तुमचं हे कर्तव्य सर्वात जास्त आहे. त्यानंतर मी त्या व्हिडिओला शोधायचा प्रयत्न केला. जेव्हा कधी मला हा व्हिडिओ सापडेल, कारण मला आजही आठवतं माझ्या मते पुण्याच्या बालेवाडी सभागृहामध्ये ज्यावेळेस अगदी 2 ते 3 महिन्यांपूर्वीचीच ही गोष्ट असेल, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, मी समोर पहिल्या रांगेत मी बसलो होतो तिथे, शिवसेनेचे पक्षप्रमुख आल्या म्हणाले, बघा हिंदुत्व कसं असतं हे लक्षात घ्या, आणि हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं, असं हे बोलून हिंदुत्व होत नसतं. काय म्हणाले शिवसेनेचे पक्षप्रमुख? ज्यावेळेस त्यांनी शिवसेनेचे झेंडे पाहिले, त्या झेंड्यावर, भगव्या झेंड्यावर मध्ये मशाल होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले, या भगव्या झेंड्यामध्ये कुठलंही चिन्ह टाकू नका, भगवा हा भगवाच असला पाहिजे, याच्यात मशाल नको. म्हणजे स्वतःच्याच पक्षाची अधिकृत निशाणी आपल्या झेंड्यात नको सांगणारा हा एकमेव पक्षप्रमुख मी पाहिला. नाहीतर राम मंदिराच्या उद्घाटनामध्ये कमळ नाचवणारे भामटे मी अनेक पाहिलेले आहेत. कमळ नाचवणारे म्हणजे कशा प्रकारे तिथे देखील जाहिरात कराव्यात, म्हणजे कुठलाही प्रसंग सोडायचा नाही, अशा प्रकारचे हे भामटे. आणि कुठे आपल्या पक्षाच्या त्या भगव्या झेंड्यामध्ये कुठल्याही इतर रंगांची मिलावट नको, इतर चिन्हांची मिलावट नको, भगवा हा भगवाच असला पाहिजे, प्रभू श्रीरामांचा भगवा, आपल्या भागवत धर्माची ही पताका भगवी, या भगव्यामध्ये कुठलीही निशाणी नको, हे सांगणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख. हिंदुत्व काय असतं ना ते इथून शिकायचं, आणि आम्ही शिकतो त्या गोष्टी, आमच्या पक्षप्रमुखांकडून आम्ही ह्या गोष्टी शिकतो. असो शिवसैनिकांनो, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला विशेष सांगायची गरज नाही, पण तुम्ही इतरांना सांगण्याची मात्र ही गरज आहे. आणि होय, हे फेक नॅरेटिव्ह पसरवण्यामध्ये ही माणसं तेव्हाच यशस्वी होतात ज्यावेळेस आपल्यासारखी माणसं ही शांत राहत असतात. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.